गणपती बाप्पाला आपण दुर्वाच का वाहतो याचा कोणी विचार केला आहे का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. तर गणपती बाप्पाची एक गोष्ट आहे की त्यांनी अनलासूर नावाचा जो असुर होता की जो त्याच्या श्वासोच्छ्वासातनंच ज्वाळा सोडायचा, त्याला गणपती बाप्पाने अख्खं गिळलं होतं. तर त्याच्यामुळे त्यांच्या पोटात इतकी आग पडायला लागली की त्याचं शमन करायला म्हणून त्यांना दुर्वांचा रस पाजला होता. तर ह्याच्यातनं आपल्याला काय बघायला मिळतं की दुर्वा ह्या इतक्या शीतगुणात्मक म्हणजे थंड असतात की त्या कुठल्याही प्रकारची आग जर तुमच्या शरीरात होत असेल, मग ती त्वचेची आग असो, तळहात तळपायाची आग असो, पोटाची आग असो किंवा इवन पाईल्समधनं होणारं ब्लिडिंग असो, ह्याच्यात दुर्वांचा खूप छान वापर होत असतो. आणि दुर्वांचा युनिक एक गुण जो आहे की बाकीची जी थंड औषधं असतात ते शक्यतोवर पचायला जड असतात आणि पचन मंद करणारी असतात, पण दुर्वा या स्वतः पाचक असून पित्तशामक आणि थंड अशा आहेत. त्यामुळे दुर्वा हे खूप युनिक औषध असून गणपती बाप्पाच्या या गोष्टीतनं आपल्याला हे शिकायला मिळतं. तर अशाच काही काही आपल्या सांस्कृतिक गोष्टींमधनं सुद्धा बऱ्याच आपल्याला गोष्टी शिकायला मिळतात. अशाच आयुर्वेदिक टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला. धन्यवाद.